नमस्कार, मी रवीशा। प्रथमतः सर्वांना माझ्यातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुमच्या समोर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात दिलेल्या काही अमर घोषवाक्यांविषयी बोलणार आहे। या घोषवाक्यांनी स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली, लाखो भारतीयांच्या मनात जोश, प्रेरणा आणि त्यागाची भावना जागवली। लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा धगधगता नारा दिला। मौलाना हजरत मोहानी आणि भगत सिंग यांनी इन्कलाब जिंदाबाद या घोषणेने क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली। महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनात करो या मरो असे आवाहन करून देशवासियांना एकत्र केले। सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंद चलो दिल्ली आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या जोशपूर्ण घोषणांनी लाखो सैनिकांना लढ्यास तयार केले। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंदे मातरम हे गीत देशभक्तीचे प्रतीक बनले। रामप्रसाद बिस्मिल यांची सरफरोशी की तमन्ना ही ओळ आजही बलिदानाचे प्रतीक आहे। 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात मारो फिरंगी को हा गरजणारा नारा इंग्रजांच्या छातीत धडकी भरवणारा ठरला। तसेच सायमन गो बॅक, भारत छोडो आणि जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी हे नारे जनतेच्या मनात देशभक्तीची ज्वाला पेटवत होते। हे सर्व नारे केवळ शब्द नव्हते, तर ते त्या काळातील भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या इच्छेचे, त्यागाचे आणि संघर्षाचे प्रतीक होते। हे घोषवाक्य केवळ त्या काळापुरते मर्यादित नाही, ते आजही आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची, प्रामाणिकपणे जगण्याची आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा देतात। भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात अनेक गाणी जनतेच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटवत होती। ही गाणी केवळ सूर आणि शब्द नव्हती, तर ती एक लढ्याची प्रेरणा होती। सर्वात आधी वंदे मातरम बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंद मठ या कादंबरीतून हे गीत दिले। या गीताने देशात एकतेचा संदेश दिला आणि ब्रिटिशांविरुद्ध संघर्षाची प्रेरणा निर्माण केली। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे मोहम्मद इक्बाल यांनी 1904 मध्ये लिहिलेले गीत देशप्रेम आणि धार्मिक एकतेचा सुंदर आविष्कार होते। जनगण मन रवींद्रनाथ टागोर यांचे हे गीत 1911 मध्ये प्रथम गायले गेले आणि पुढे ते आपल्या राष्ट्रगीताचे रूप घेऊन प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान मिळवले। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे प्रेरणादायी गीत कदम कदम बढ़ाए जा सैनिकांच्या पावलांना गती देणारे ठरले। जरी 1963 मध्ये लिहिले गेले असले तरी ए मेरे वतन के लोगो हे कवी प्रदीप यांचे गीत शहीदांच्या बलिदानाची आठवण करून देते। झंडा ऊंचा रहे हमारा हे श्यामलाल गुप्ता परिषद यांचे गीत आपल्या तिरंग्याच्या अभिमानाचा जयघोष करते। रवींद्रनाथ टागोर यांचे भारत भाग्य विधाता हे गीत राष्ट्रप्रेम आणि अध्यात्माचा सुंदर संगम घडवते। पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या वेळी पगडी संभाल जट्टाके हे बाकेलाल यांनी लिहिलेले गीत लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली लढ्याला आवाज बनले। आणि शेवटी नेताजींच्या आझाद हिंद सेनेचे अधिकृत गीत सुख सुख चैन आबिद हसन यांनी रचलेले स्वातंत्र्याच्या स्वप्नाला शब्द आणि सूर देणारे ठरले। हे सर्व गाणी त्या काळातील प्रत्येक भारतीयासाठी आशेचा किरण होती। ती एकत्र येण्याची, लढण्याची आणि देशाला मुक्त करण्याची प्रेरणा देत होती। पुन्हा एकदा माझ्यातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण साजरी करत आहोत 79वा स्वातंत्र्य दिन। धन्यवाद।